येणाऱ्याला या वर्षीपासून नवीन सरकारी मेडिकल कॉलेजची मान्यता आपल्याला मिळाली होती आणि त्याची पहिली बॅच या वर्षी सुरू होणार होती। त्याकरता लागणाऱ्या सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तात्पुरतं जुनं आमचं जे रुग्णालय आहे आणि नवीन महिला रुग्णालय आहे, ह्या दोन्ही रुग्णालय मिळून त्याला लागणारी तात्पुरती सोय पूर्ण करण्याचं ठरलं होतं। तशी रिसर मीटिंग पण झालेली होती। परंतु दुर्दैवाने जेव्हा जून महिन्यामध्ये केंद्र सरकारची जी कमिटी आली, त्या कमिटी पुढे जेव्हा हे सगळे विषय आले तेव्हा असं लक्षात आलं की त्यांना मुलांसाठी नवीन बॅचसाठी जे लागणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, ग्रंथालय असो, क्लासरूम असो किंवा लॅबोरेटरी असो, छोट्या मोठ्या या सगळ्या गोष्टीची पूर्तता अजूनपर्यंत जून महिन्यापर्यंत केलेली नव्हती। त्यामुळे त्यांनी या वर्षी नवीन मेडिकल कॉलेज सुरू करण्यास त्यांनी आपल्याला परवानगी नाकारली। निश्चितच मी मोठ्या प्रयत्नांनी अनेक वेळा पाठलाग करून ते मेडिकल कॉलेज मंजूर करून घेतलं आणि अगदी शेवटच्या टोकाला लहान लहान गोष्टीमुळे त्याची मंजुरी नाकारण्यात यावी याचं दुःख आपल्यासोबतच मला पण झालं आणि म्हणून या संबंधातनं आपल्या सर्वांना जागृत करावं आणि यासाठी नव्याने पुन्हा एकदा आपण एक परवानगी मागावी, केंद्र सरकारला नव्याने ॲप्लिकेशन करू आणि त्यांच्या अटीची पूर्तता लवकरात लवकर करावी या दृष्टीने मी स्वतः प्रयत्नशील राहणार आहे। मी स्वतः मुंबई आणि दिल्लीला जाऊन त्याविषयी पाठलाग करणार आहे। मला असं वाटतं की विद्यमान आमदार खासदार आपल्या खासदार तर नवीन डॉक्टर स्वतः डॉक्टर आहेत, त्यांच्याकडनं याच्यावरती काही अपेक्षा होती, परंतु याच्यात अधिक राजकारण न आणता मी स्वतः लक्ष घालून या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे। आपणही जनजागृती करून या दृष्टीने आपण सरकारवरती किंवा अधिकाऱ्यांवरती जबाबदारीसाठी थोडंसं प्रेशर आणावं आणि तसं जागृती करावी अशा उद्देशाने आजची मी ही पत्रकार परिषद बोलावली आहे। आपण सर्वांनी या विषयाला योग्य त्या ठिकाणी आपण नीट मांडावा विषय, जेणेकरून सरकार आम्हाला शक्यतो लवकर मेडिकल कॉलेजची परवानगी देईल अशी आपल्या सर्वांना विनंती करतो। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।